सगळ्याच गोलमाल आहे। हे सगळ्या निवडणुका काय 90% 95% निकाल देता काय? एवढी जनता आहे काय पाठीमागे? ठीक आहे, आता हार झाल्यानंतर त्याला उद्या म्हणतील की यांना कारण लागतात, SIR लावला गेला, SIRमध्ये 72 लाख मतदार कमी केले गेले, मतदार याद्यामध्ये प्रचंड घोळ होता आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शी आणि स्वच्छ झालीच नव्हती। आणि जर एवढी लोकप्रियता होती तर 10-10 हजार रुपये का घातले त्यांच्या खात्यात? हे कुठली रेवडी वाटली? आणि याचा सगळा आता पैसे निवडणुकीच्या सरकारी तिजोरीची लूट करून निवडणुकीमध्ये रेवडी वाटून जर निवडणुकांचा निकाल अशा पद्धतीनं फिरवला जात असेल, मतदार याद्यामध्ये घोळ करून निवडणूक निकाल फिरवले जात असतील तर 90% निकाल येणारच। हे सगळं काही देशामध्ये चाललेलं आहे, हे पारदर्शी काही होत नाही आहे। त्यामुळे अशा प्रकारचे हे निकाल उद्याच्या लोकशाहीला धोका पोहोचवणारे आहेत। संविधानावर हा देश उद्या चालेल की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे निकाल आहेत। तुम्ही काही म्हणालात तरी ज्या पद्धतीनं राहुलजी गांधींच्या सभांना, तेजस्वीच्या सभांना लाख लोकसभांना येत होते, प्रचंड जनसागर उसळत होता, आणि हे निकाल कसे येऊ शकतात? ते पाहिलं तर जबरदस्तीनं लोक आणावे लागत होते। मोदी आणि शहांच्या सभेसाठी अर्ध्या खुर्च्या रिकाम्या राहत होत्या, खुर्च्या घालूनही लोक बसत नव्हते, पण या दोनही नेत्यांच्या सभामध्ये खाली लोक बसत होते। खुर्च्या नाही मिळाले तरी खाली बसत होते, जमिनीवर बसत होते। हे चित्र पाहिलंय सगळ्यांनी, आणि तरी पण हे निकाल आले। शेवट निकाल हा काय असतो? जय पराजय हा असतो, आम्ही तो स्वीकारला आहे। पण भविष्य मात्र या देशाचा लोकशाहीवर टिकणार आहे का, ही भविष्यातील चिंता आहे। या सगळ्या घडामोडीनंतर जे निकाल येतात त्यानंतर अंबादास दानवे यांनी काँग्रेसवर वक्तव्य केलेलं आहे की जी महाराष्ट्रामध्ये चूक झाली तीच बिहारमध्ये झाली, काँग्रेसने आता ही वृत्ती बदलावी। महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या वेळेस उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित केलं असतं जागा वाटपाआधी, तर राज्यात चित्र वेगळं दिसलं। दानवेंना काय माहित नाही काय तेजस्वी यादव मुख्यमंत्री पदाचा चेहरा तिथे डिक्लेअर केला होता? माहिती घ्यावी। आता काहीतरी बोलायचं असेल तर ते बोलू देत, पण बिहारमध्ये तेजस्वी यादव यांचा चेहरा आम्ही घोषित केलाच होता। उलट भाजपानीच तळ्यात मळ्यात चाललं होतं त्या महायुतीचं, महागठबंधनी चेहरा दिला। आता महाराष्ट्राच्या निकालाच्या संदर्भात चाललं तर सर्वच जबाबदार आहेत, कोणी उघड घातला तर सगळ्यांनीच घातला। जागा वाटपाचा तिढा शेवटपर्यंत त्या सगळ्यामुळेच झाला आहे, हे सगळं सर्वश्रुत आहे। आता झालेले काही घडलेल्या घटनांवर चर्चा करण्यापेक्षा नव्यानं आपण पुढे जायची तयारी ठेवली पाहिजे, आणि या संदर्भात आपण महाविकास आघाडी म्हणून सगळ्या निवडणुकामध्ये एकत्र येण्याची मानसिकता ठेवली पाहिजे। आता काँग्रेसला टार्गेट केलं जात आहे, जागा वाटप करताना मोठा वाटा मागतो काँग्रेस, पराभवामध्ये मोठा वाटा काँग्रेसचा असतो अशी टीका होती। नाही, पराभवामध्ये वाटा काय, कुठे जागा जास्त वाटल्या? बिहारमध्ये जागा आम्ही कुठे जागा जास्त लढवल्या? 150 जागा यांनीच लढवल्यात, आमच्या RJDनी 150 जागा लढवल्यात, आम्ही तर 56 जागा लढवल्यात। त्यामुळे आणि महाराष्ट्राचा विषय काढू नका ना, महाराष्ट्रावर स्वतंत्र चर्चा आपण करू, त्यावर काय दानवेजींच्या सल्ल्याची आवश्यकता पडली तर तो सल्ला नक्की घेऊ त्यांचा। वो तो मिलना ही था, क्योंकि ये ईमानदारी से चुनाव हुए नहीं है, ये पारदर्शी चुनाव थोड़ी हुए है। जो SIR लगाकर 72 लाख वोटर्स का नाम निकाल दिया गया, बाद में वोटर लिस्ट में चोरी की जगलरी की गई, वोट चोरी, स्पेशल ट्रेनें छोड़ी जाती है, कुछ शिफ्टिंग करने के लिए कुछ वोटर्स ऐसे बनाए गए कि हर राज्य में चुनाव होता है तब वो वहाँ पहुँच जाते हैं। ऐसे 40 लाख वोटर्स है पूरे देश में बनाए गए भाजपा ने, कि ट्रेन भर भर के अब बिहार हो गया तो अभी उनका काम शुरू हो जाएगा कर्नाटक के लिए, वहाँ से फिर वो कर्नाटक आ जाएंगे, वहाँ पे चुनाव के लिए काम चालू हो जाएगा। वो वोट शिफ्टिंग का से वजह से ये चुनाव में कोई चुनाव हारेंगे नहीं, चुनाव जीतेंगे। ऐसे कैसे आता है कि 101 जगह जीतने के बाद में 86 जगह मिलती है, 90% निकाल कैसे आता है? तो इतना बड़ा पॉपुलर थी ये पार्टी, तो 10-10 हज़ार की विदागी क्यों देनी पड़ी? 10-10 हज़ार का रेवड़ी क्यों बांटनी पड़ी?
अगर तुम्हारा काम था तो ये था तो ये आप महिलाओं को यानी चुनाव आया कि सरकारी तिजोरी की लूट करके सरकारी तिजोरी से पैसे बांटना और चुनाव जीतना, ये नया फंडा अभी भाजपा ने शुरू किया है। यही दिख रहा है। महाराष्ट्र में भी 4-4 महीने के पैसे एक साथ में 5 महीने के 7,500 रुपये डाल दिया गया उनके अकाउंट में। वहाँ पे 10,000 रुपये उनके महिलाओं के अकाउंट में डाल दिया। महिला वहाँ का अर्निंग जो है दरडोई उत्पन्न जो जिसको कहते हैं पर एनम इनकम, पर कैपिटा इनकम, वो तो बहुत ही कम है। तो उसको 10,000 मिल गए तो बहुत ज़्यादा मिल गए। अगर ये सब करके चुनाव जीतने का अगर होता है तो मुझे लगता है कि ये देश में डेमोक्रेसी बचेगी नहीं। ये देश आगे चलकर किस रास्ते पर जाएगा ये बता नहीं सकते। एक तरीके से वोट खरीदिए करके कांग्रेस को बहुत कम सीट मिली बिहार में। वो सब टारगेट करके क्या है, बिहार में ये चुनावी जब ईमानदारी से नहीं हुए, पारदर्शी चुनाव नहीं हुए, अगर ये गोलमाल करके चुनाव जीतते तो सीट मिलने का सवाल कहाँ आता है। चाहे कम हो या ज़्यादा वो सब उनको जाना है। वो बराबर टारगेट करके बैठे 80%, 90%। महाराष्ट्र में 146 जगह लड़े, 132 जगह चुन के आए। वो काफ़ी क्यों बचा के रखे मुझे नहीं पता। 146 भी जीत सकते थे। दिखाने के लिए तो 8-10 कम करना पड़ता है। वो दिखाया उन्होंने। वहाँ पे भी वही किया, 14 सीट कम बताए, 15 सीट 101 जगह कॉन्टेस्ट किए, 86 जीत गए। तो ये सब कुछ चल रहा है। जब इसका ब्लास्ट होगा तो लोगों को अपने आंखें तब खुलेंगी। अंबादास दानवे असंही बोलले की राज्यात महाविकास आघाडीची म्हणजे आघाडी व्हावी अशी आमची पण इच्छा आहे, पण शेवटल्या क्षणापर्यंत अगदी हे सगळं जागा वाटप ताणलं जातं आणि त्याचा परिणाम निकालावर होतो। एका प्रकारे काँग्रेसवर खापर फोडण्याचा प्रयत्न। नाही, काँग्रेसवर नाही, ते स्वतःवरही खापर फोडले आहेत। तीनही पक्षालावर खापर फोडले आहे। हे तीनही पक्षाची जबाबदारी आहे वेळेवर जागा वाटप करणं, निवडणुकीच्या पर्यंत वाटणं बघता, आचारसंहितेची वाटणं बघता। बऱ्याच बैठका झाल्या, अनेक जण त्यावेळेस बैठकीतून उठून गेलेत, त्याचं नाव आम्हाला घ्यायचं नाही। त्यामुळे या सगळ्यामध्ये जागेच्या वाटपामध्ये काही फार अंतर नव्हता, त्यामुळे सांगण्याची गरज नाही। आता स्वतंत्र लढत आहेत अनेक ठिकाणी, त्यावेळेस ते निकाल येतील। पण आपण काहीतरी जुनं उकरून काढून नव्यानं तुमची काय भूमिका आहे ते नव्यानं मांडा। नव्यानं आपल्याला सुरुवात करायची आहे, नवी इनिंग। पण जुनं काढत जायचं तर तिघेही जबाबदार आहेत। त्यावेळेस त्या तीनही पक्षाचे नेते जबाबदार आहेत असं माझं मत आहे। हो, आता ही भाजपची स्ट्रॅटेजी झालेली आहे निवडणूक जिंकण्यासाठी। या सगळ्या स्ट्रॅटेजीतून आता तुम्ही काही धडा घेऊन या काय धडा घेणार? प्रचंड पैसा जमा केला आहे, प्रचंड पैसा वापर केला गेला आहे। काय धडा घ्यायचा? देश लुटून खाल्ला आहे। काय काय होणार आहे उद्या? पैशातून सत्ता, सत्तेतून पुन्हा संपत्ती, संपत्तीतून पुन्हा सत्ता, हे समीकरण करून ठेवलं आहे देशाचं। त्यामुळे देश उद्या मूलभूत प्रश्न जे आहेत त्याच्याशी काही देणे घेणं नाही। जे मूलभूत प्रश्न आहेत, जे विकासाचे प्रश्न आहेत, जनतेच्या हिताचे प्रश्न आहेत, गरिबी सातत्यानं वाढते आहे, बेरोजगारी वाढते आहे, काही विषय देणं घेणं नाही आहे। केवळ एकच, निवडणुका जिंकण्यासाठी वाटेल ते, आणि ते वाटेल ते करतात, निवडणुका जिंकतात। भाऊ थँक्यू।